मला असं वाटतं आम्ही कितीही यंत्रणा लावली तरी तुमच्यातले काही कॅमेरे आत असतील, त्यामुळे काय वेगळं मांडण्याची आवश्यकता नाही. पण गमतीचा भाग सोडला आणि कशासाठी आज मेळावा होता हे मांडायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या 7 मेला बारामतीची तारीख आहे आणि त्यामुळे जे 16 घटक पक्ष मिळून महायुती झालेली आहे त्याचा समन्वय थेट बूथ लेवलपर्यंत निर्माण व्हावा याची सुरुवात कधी लोकसभेपासून करायची असते. तेव्हा आज लोकसभा बारामतीच्या 6 विधानसभेच्या प्रत्येक विधानसभेचे 50, त्या विधानसभेच्या 50मध्ये BJPचे 3-4, शिवसेनेचे 3-4, राष्ट्रवादीचे 3-4 ते अगदी ज्यांची संख्या कमी आहे पण प्रॉमिनन्स आहे अशा 16व्या पक्षापर्यंत प्रत्येकाचे 50 असे 300 जणांचा एक मेळावा झाला. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. याच्यामध्ये साधारणतः सगळ्यांची मोठ कशी बांधायची, एकजूट कशी ठेवायची, बूथ लेवलपर्यंत जर 1000 नावं आपण यादी वाचन केलं तर सगळ्यांची मिळून कशी 500 नावं सापडतील. आपापल्या नावांची फक्त काळजी करायची, त्याची तेवढीच मतदानाला बाहेर काढा, बाकी काही झंझट करू नका. असा एका अर्थाने तसं म्हणायला गेलं तर संघटनात्मक एकी निर्माण करण्याचा, एकत्र ठेवण्याचा हा एक एक्झरसाईज होता, प्रयत्न होता आणि खूप चांगल्या संख्येने आणि जवळजवळ सगळे नेते जे आले नाहीत त्यांची काही ना काही कारणं होती. लग्न आहे, आज तीर्थ मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे काही जे आले नाहीत त्यांची कारणं माहिती होती पण मोठ्या संख्येने आले. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांसमोर मांडला की गेल्या वेळेला राष्ट्रवादी बरोबर नसतानाही, राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्ष असतानाही 5,31,000 मतं मिळाली. सरकार होतं हे बरोबर आहे, केंद्रात होतं, राज्यात होतं, परंतु एक मोठा एका अर्थाने बारामतीतला, तो पश्चिम महाराष्ट्रातले म्हणता येत नाही आणि महाराष्ट्रातले म्हणता येत नाही, पण एक मोठा बारामतीतला पक्ष हा अपोजिशनला होता. तरीही आम्ही सगळ्यांनी मिळून 5,31,000 मतं मिळाली, ज्यातलं शिवसेना पूर्वीची बरोबर नाही, निम्मी आहे असं जरी म्हटलं तर ती निम्मी नाही आहे, ती खूप जास्ती एकनाथजी मुळे आली आहे. तर त्यातले काही जण सोडले तर 5,31,000 मतं कमी होण्याचं काही कारण नाही. मग कमी किती पडली होती मतं तर 1,30,000 मतं कमी पडली. ती निवडणुकीच्या परिभाषेमध्ये 65,000 होती. मग अजितदादा बरोबर येण्याने 65,000 वाढणार नाहीत का? तर ते कितीतरी वाढतील. किंबहुना त्यांना पडलेल्या 6.5 लाख मतामधली निम्मी अजितदादा घेऊन बाहेर पडले असं मी मानतो. तर खरं म्हणजे आमच्या 5,31,000मध्ये निम्मी मतं जर जोडली तर आम्ही कुठे जातो, 8 लाखापर्यंत जातो. ठीक आहे, अंकगणित हे राजकारणामध्ये खरं ठरत नसलं तरी 2 लाख मतं घेऊन तर दादा बाहेर पडले. आणि मग मधल्या काळामध्ये 5 वर्षामध्ये 19 ते 24 मोदीजींनी केलेली कामं, 1.25 वर्ष जी मिळाली त्यात एकनाथजींनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी केलेली कामं याची एक मोठी पुंजी आहे. म्हणजे एक साधी महिलांची योजना की प्रत्येक पुरुषाने आता आईचं नाव लावलं पाहिजे आणि हे ऐच्छिक नाही आहे, त्याचा कायदा करणं हे खूप धाडसाचं होतं. 50% वोटर असलेल्या महिलांना प्रचंड आनंदित करणार होतं. अशा ढीगभर योजनांची यादी आहे आणि त्यामुळे 5,31,000 इंटॅक्ट. थोडीशी 31-35,000 मतं शिवसेनेतली काही मंडळी उद्धवजींवर राहिली असं मानली तर 5 लाख आणि अजित पवार शरद पवारांना सोडून आल्यानंतर ती 2 लाख, तरी 7 लाख मतं होतात आणि आपोआप तिकडची 6.5 लाखाची 2 लाख कमी होऊन 4.5 लाख कमी होतात. असं प्रचंड मताधिक्याने आम्ही विजयी होऊ असा विश्वास सगळ्यांनी व्यक्तही केला आणि एकमेकाला विश्वास दिला. अरे भाई होगा, सब मिलकर करेंगे. दादा एकीकडं मताची आकडेवारी सांगताय, गणित सांगताय, परंतु दुसरीकडे इंदापुरातल्या अंकिता पाटील असं म्हणतात की आधी विधानसभेचं ठरवा मग लोकसभेचं. गेल्या वेळेला हर्षवर्धन पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं, हर्षवर्धनजी पाटील बरोबर नसतानाही पडलेली मतं तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. 5,31,000. माझी मांडणी काय, मी झोपेची जागा असतो, 5,31,000मध्ये काही कमी नाही आहे. हर्षवर्धनजी जे म्हणत आहेत ते त्यांच्या काही कटू अनुभवांमुळे म्हणत आहेत, पण त्यांना समजवण्याची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये नॉट ओन्ली BJP, सगळ्या महाराष्ट्राला समजवणारं एक मोठं औषध माननीय देवेंद्रजी फडणवीस नावाचं आमच्याकडे आहे. ते प्रेमाने घेऊन बसले की विषय संपतात.
तरी जरी असलं तरी आज राष्ट्रवादीशी संघर्ष प्रामुख्याने तुम्ही केला. इंदापूर असेल, दौंड असेल, तिकडं विजय शिवतारे देखील म्हणतात आम्ही अपक्ष लढणार. या संदर्भात कसं तुम्ही बघता, कारण कसं याच्यामध्ये मेळ घातला जाणार? हे कारण बघा, मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये नाही, मुळात माझं गणित पहिलं खोडून काढा की 5,31,000मध्ये हर्षवर्धनजी नव्हते, 5,31,000मध्ये विजयबापू होते. पण काही विजयबापूंना माननीय एकनाथजींनी भेट घेतली आहे, समजवलं आहे, आणि हर्षवर्धनजी व्यवस्थित काय होतं. 5,31,000मधला काही आमचा लॉस झालेला नाही आहे. आम्हाला आता ॲडिशन्स करायचे. ॲडिशनमध्ये डायरेक्ट अजितदादा किमान 2 लाख मतं तर अजितदादांची धरता की नाही, कमी धरता, एवढं नका हो कमी लोक त्यांना दिसेल आता व्यवहारामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की विजयाचं गणित फार सोपं आहे. आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे, बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रवादीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रवादीचं चिन्ह घेणार. शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, काय वजनदार आहे, काय हलकं आहे. आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे. ज्यांनी 19चं सरकार कोणामुळे गेलं? तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना 161 जण. ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं. महाराष्ट्रात BJPचं नुकसान नाही झालं, सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं. काढा ना इतिहास, 33 महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला. हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं? पवार साहेबांनी केलं. केंद्रामध्ये आम्ही तुमच्याबरोबर सरकार महाराष्ट्रात करतोय म्हणून माझ्या 2 सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं? पवारांनी ठेवलं. मग आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, मला, माझ्या कार्यकर्त्याला. त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध, पवारांनी तुम्हाला त्रास दिला, अजितदादा तुमच्याशी असेच वागतात, रागवून वागतात, घमेंडीने वागतात. मला पवार शरद यांचा पराभव, मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे. पण तुम्ही असं म्हणताय की शरद पवारांचा पराभव करायचा आहे, तर 2024 साली आपल्याला कळेल नेमकं कुणाचा पराभव होतो. काही शंका आहे का? नाही, कळेल. शंका नाही आहे, तर तुम्ही विश्वास व्यक्त करणार तसे ते देखील विश्वास व्यक्त करणार. माझा प्रश्न हा आहे. मी आकड्याच्या आधारे बोलतो, त्यांनी आकड्याच्या आधारे बोललो. पण दुसरी गोष्ट ही आहे की तुमची महायुतीचा संघर्ष तुम्ही निवडणार कसं? कारण शिवतारेंनी तर म्हटले मी ठाम आहे, आत्तापर्यंत तरी ठाम आहे की मी लढणार. मी मगाशी मला बघा, तुम्हाला वेळ असेल तर मलाही आहे, तर मी खूपच रिकामा माणूस आहे. नाही माझी बायको इतकी समर्थते, घर सांभाळते, माझी टीम इतकी समर्थते, माझी कंपनी सांभाळते, मी फक्त समाजकारण राजकारण करतो. तुम्हाला वेळ असेल तर वेळ आहे. मी हे सांगितलं ना मगाशी, देवेंद्र फडणवीस नावाचं या महाराष्ट्रामध्ये असं औषध आहे की ते औषध सगळ्यांना लागू पडतं. काढा इतिहास, गेल्या 10 वर्षाचा इतिहास काढा, देवेंद्रजी फडणवीस पुस्तकं लिहा. हर्षवर्धन पाटीलला ना एकदा घेऊन बसलो, हो हर्षवर्धनजी काय काळजी करता भवितव्याची, मी आहे ना खंगी. हर्षवर्धन नॉर्मलला येतील. राजकारणात तुम्ही नाही आहात, राजकारणामध्ये तेवढंच हवं असतं. बरं मग माझी पुढची गॅरंटी जमला विषय. हो तुम्ही मनातले मांडे घाऊ नका, हे पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र फिरणार. सॉरी, नावं सांगा, सांगतो. सुरुवातीलाच मी सांगितलं की आज लग्नाची तीत खूप मोठी आहे. हर्षवर्धन पाटलांच्या डायरेक्ट घरी त्यांच्या भावाच्या मुलाचं पुतण्याचं लग्न आहे. त्यांचा माझा रात्री फोन झाला. तुम्ही आता जे मुद्दे उपस्थित करता त्या मुद्द्यावर 20-22 मिनटं चर्चाही झाली आणि त्यामुळे देवेंद्रजींपर्यंत न जाता एक खूप प्रश्न संपले. त्यांनी मला सांगितलं की बाबा गैरसमज होईल, तुम्ही स्वतःहून माझ्या वतीने सांगा की माझ्या घरी पुतण्याचं लग्न. अशी लग्नाची तीत असल्यामुळे काही जण आले नाहीत. सगळेजणं बरोबर काम करणार. मला एक सांगा की आमच्या रुपालीताई पण माझं बघून लग्नाचे उदाहरणं द्यायला लागल्या. लग्नामध्ये काही जणं लवकर येतात, काही जणं मुहूर्तावर येतात. कळलं? महायुतीचं जागा वाटपाचं फायनल कधीपर्यंत होईल? आज असं कळते की महायुतीची दिल्लीमध्ये बैठक काय आणि कधीपर्यंत असं आहे की ते मला असं वाटतं की बारामती डिक्लेअर व्हायची काय राहिली आहे? अधिकृत घोषणा. अधिकृत घोषणेच्या बाबतीमध्ये राजकीय पक्षाचे संकेत असे असतात, सगळं झाल्यानंतर घोषित करायचं. मला असं वाटतं की परवा देवेंद्रजीने म्हटल्याप्रमाणे 80% विषय संपले आहेत. आमच्या तर आम्ही लढायचो किती तर 25 युतीमध्ये, त्यातली एक आम्ही हरलो चंद्रपूर, एक बारामती आम्हाला द्यावी लागेल दादांना तर 23.
तर त्या 23च्या अगेन्स्ट आमच्या 20 घोषित पण झाल्या. घोषित झाल्या, कामाला सुरुवात झाली. आमच्या घोषित व्हायच्या समजा आम्हाला 25 इंटॅक्ट मिळायचे असतील तर अजून 5 वाढीव जेवढ्या मिळतील तेवढा बोनस. त्या 20च्या वरच्या घोषित व्हायला थोडा 1-2-4 दिवसाचा वेळ लागेल. कालच्या निवडणूक आयोगाचं टाईमटेबल घोषित होण्यामुळे सुद्धा इतकी घाई नाही असं लक्षात आलं. आधी वाटत काय होतं की 15 ते 20 एप्रिलमध्ये आपले राऊंड होतील. आता आपले राऊंड गेले डायरेक्ट 7 मे 13 मे, मुंबई तर 20 मेवर गेली. त्यामुळे काल परवाच शेवटची काल कॅबिनेट आटपून सगळे मोकळे झालेत. वरती पण शेवटची कॅबिनेट 13 तारखेला होती. आता बस राहुल गांधीच्या मुंबईत शिवाजी पार्कमध्ये सभा. तुम्ही सगळ्यांनी म्हणून ह्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले का प्रश्न विचारला. आता तो जरा चांगले प्रश्न विचारला. शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला किती जागा सोडणार आहात? तुम्ही आता म्हणताय 20पेक्षा किंवा 25पेक्षा माझ्याबद्दलचा गैरसमज नाही. मी एक सामान्य शिपाई आहे. शिपाई म्हणजे आता पुन्हा शिपाई झापा. तर म्हणजे मी असा कार्यकर्ता आहे की मला जेवढं सांगतील तेवढं काम करतो. तूर्त कोणाला कुठल्या जागा, कोणाला किती जागा हे ठरवण्याचं काम माझ्याकडे नाही. ते ज्यांच्याकडे आहेत त्यांचे फोन नंबर्स मी तुम्हाला देतो, लावून पण देतो. अशांना तुम्ही विचारा. तुम्ही 5,30,000च्या आकड्यावरती जे गणित मांडताय त्याच्यानुसार यावेळेच्या निवडणुकीमध्ये तेल लावलेला पैलवान तुमच्या डावावर आलाय. तेल लावलेलं पैलवान तुमच्या डावावरती आले का? म्हणजे ही जी कुस्ती होणार आहे 2024ची ती काय, आता मी पण कोल्हापूरचा असल्यामुळे कुस्त्यांच्या परिभाषेत बोलायचं झालं तर येत्या काही दिवसामध्ये पैलवान समोरचा जो आहे त्याने न लढताच मी हरलो हे घोषित केलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण आहे. नाही, काही ऐकत नाही. कोणती? महादेवराव जानकर हे महायुतीचे सदस्य आहेत. पंकजाताई आणि त्यांचं बहीण भावाचं नातं आहे. देवेंद्रजी आणि जानकर हे परम मित्र आहेत. ज्या वेळेला इतकी मैत्री असते त्याच वेळेला म्हणून हक्काने भांडतो. तसे ते देवेंद्रजींकडे भांडता आहेत किंवा मला किमान 1 सीट द्या, 2 सीट द्या. देवेंद्रजी देतील तरी नाही तर समाधान करतील त्यांचं की अरे बाबा ठीक आहे, नंतर विधानसभा आहे बघू. त्यामुळे जानकरांची काळजी करू नका, शिवतारेंची काळजी करू नका, हर्षवर्धनची काळजी करू नका. तुम्हाला जो म्हणून असं वाटतोय की हा जातो की काय, त्या प्रत्येकाचं मला विचारून घ्या. त्याचं देवेंद्रजींशी काय गणित जोडलेलं आहे ते मी तुम्हाला कानात नक्की सांगेन. जानकर वारंवार म्हणतायत की महायुतीच्या माध्यमातून छोट्या घटक पक्षांना संपवण्याचं काम भाजप करते, असा आरोप जानकरांनी केला. असं त्या छोट्या पक्षांना वाटलं पाहिजे. संपवण्याचा प्रयत्न करून ते बिचारे राहतात कसे, मांडीला मांडी घालून बसवतात, कामं सांगतात, एकत्र जेवतात, घरी यायचा आग्रह करतात. महायुतीतल्या घटक पक्षांना, छोट्या पक्षांना संपवतो हे त्यांना वाटायला पाहिजे ना. ते हे रावताना काय त्यांना आहे. सकाळी उठायचं हे तुम्ही, मी तुम्हाला दोष देत नाही, तुमचं काम तुम्ही करताय. पण या राज्यामध्ये तुम्ही काही लोकांना अनावश्यक मोठं करून टाकता. तुम्ही असे कुठलेही प्रश्न विचारले तर माझं एक छापील उत्तर आहे, मला माहिती नाही. ज्यांना माहिती आहे त्यांचा नंबर देतो. सॉरी मावळ मतदारसंघामध्ये शिवसेनेचा बारणे आहेत आणि बारणेंच्या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी देण्याचा वेगळे विरोध केला आहे. आता तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं समाधान करा? असं आहे की राजकारणामध्ये जो कोणी येतो तो आयुष्यात कधी ना कधी लढवायला मिळेल म्हणून येतो. आणि त्यामुळे त्याने त्याची इच्छा निर्णय होईपर्यंत व्यक्तच करायची असते. मावळच्या सीटचा निर्णय लागला का? नाही लागला. मावळची सीट एकनाथजींना गेली असं ठरलं का? नाही ठरलं. बारणे त्यांचे कॅन्डिडेट ठरलं का? नाही. ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी पहिला माणूस बाळासाहेब बेगडे. बारणे आगे पडो, हम तुम्हारे साथ है. अरे भारतीय जनता पार्टी बाबा काय करतो तसं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.